नमस्कार मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लायब्ररी सायन्स मधील विद्यार्थी जे ग्रंथपाल पदासंदर्भाची तयारी करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमी आहे. 11 ऑगस्ट 2026 चा एक महत्त्वपूर्ण GR प्रकाशित झाला. तर या GR नुसार राज्यामध्ये जे काही शिक्षकेतर पदाची भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. तर त्यामध्ये विशेष करून जे पूर्णवेळ ग्रंथपाल पद आहे तर या पदासंदर्भात भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे. एकूण 4000 प्लस पदासंदर्भाची या ठिकाणी ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाईल, नेमकी परीक्षा कशी होणार आहे, एकूण वयोमर्यादा काय असेल, यामध्ये नेमकं महत्त्वपूर्ण GR का आपल्यासाठी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लायब्ररी सायन्स मधले जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा. शिक्षकेतर पदासंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण पद आहेत तर त्या पदासंदर्भाचा हा GR आहे. तर राज्यामधले जे काही खासगी अंशतः पूर्णतः अनुदानिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठीची काही शिक्षकेतर पद आहेत तर त्या पदांना या ठिकाणी या GR नुसार या ठिकाणी आता 100% मान्यता देण्यात आली आहे. तर त्यामध्ये हा GR महत्त्वपूर्ण आहे. सविस्तर GR आपण समजून घेऊया. या GR नुसार कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली तर शासन निर्णयानुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक, दुसरं पद आहे पूर्णवेळ ग्रंथपाल, त्यानंतर तिसरं पद आहे पूर्ण प्रयोगशाळा सहाय्यक. तर आपल्यासाठीची काही महत्त्वपूर्ण पद आहे पूर्णवेळ ग्रंथपाल. या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाईल तर महाराष्ट्रामध्ये सध्या 4000 प्लस पदासंदर्भाची काही रिक्त पदे आहेत. म्हणजे शिक्षकेतर पदामध्ये जे काही पूर्णवेळ ग्रंथपाल पद आहे तर एकूण 4000 या ठिकाणी पदे रिक्त आहेत. तर आता या GR नुसार आता 100% पदभरतीचा जो मार्ग मोकळा झालेला आहे, म्हणजे आता भरती प्रक्रिया राबवण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली. तर ती भरती प्रक्रिया आता कशा प्रकारे राबवली जाईल तर त्यामध्ये त्यांनी 3 अटी ठेवलेल्या आहेत. या शासन निर्णयानुसार या ठिकाणी जे काही शाळा व्यवस्थापन आहे तर त्यांना 3 अटी ठेवल्या आहेत. तर त्यामध्ये पहिली जी अट आहे तर या ठिकाणी पहिली अट, जो काही आकृतीबंध असेल तर त्या आकृतीबंधानुसार जे काही महत्त्वपूर्ण जी काही पदे रिक्त असतील तर त्यामध्ये कनिष्ठ लिपिक असेल, पूर्णवेळ ग्रंथपाल असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असेल तर त्यामध्ये 100% ही सरळ सेवेने या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होणार नाही. या ठिकाणी 100% ही पदभरती सरळ सेवेने होणार नाही. तर त्यामध्ये पहिला जो मार्ग असेल तर तो पहिला मार्ग त्यांनी दिलेला आहे की जो काही पदोन्नतीचा मार्ग आहे, म्हणजे जे काही प्रमोशन असेल, म्हणजे आता चतुर्थ श्रेणीतील जी कर्मचारी आहेत तर त्या कर्मचारी जर एखादा कर्मचारी जर पात्रता धारण करत असेल ग्रंथपाल पदासाठी तर त्याला या ठिकाणी पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी या ठिकाणी आकृतीबंधानुसार या ठिकाणी पदोन्नतीचा मार्ग दिला जाईल. हा एक मार्ग असेल. त्यानंतर दुसरा मार्ग आहे, यानुसार काही जर जागा भरल्या त्यानंतर दुसरा मार्ग आहे की अनुकंपाची भरती ही या माध्यमातून केली जावी. अनुकंपाच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया राबवली जाईल तर ती सुद्धा या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्णवेळ ग्रंथपाल असेल, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल, त्यानंतर कनिष्ठ लिपिक असेल, या 2 पद्धतीने या ठिकाणी सर्वप्रथम भरती प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर जे पदे रिक्त राहतील तर ती पदे आकृतीबंधाच्या माध्यमातून सरळ सेवेच्या माध्यमातून 80% पदे या ठिकाणी भरली जातील. 80% ही सरळ सेवेच्या माध्यमातून ही पदे भरली जातील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदोन्नती, अनुकंपाची नियुक्ती या मार्गाचा अवलंब केल्यानंतरही कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे राहत असल्यास संच मान्यतेनुसार निश्चित एकूण रिक्त पदाच्या 80% पदे हे सरळ सेवेने भरण्यात येतील. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण GR या ठिकाणी शिक्षकेतर पदामध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी असेल. जे विद्यार्थी ग्रंथपाल या पदासाठीची तयारी करतात, ज्यांचं बिलीप झालेलं आहे, एमलीप झालेला आहे, LTCचा कोर्स झालाय तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल. अजूनही मनामध्ये काही प्रश्न असतील तर 99 21 273 558 आपला जो अकॅडमीचा नंबर आहे लायब्ररी सायन्स अकॅडमीचा, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करत असताना लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अशा प्रकारे मेसेज करा जेणेकरून तुम्हाला लायब्ररी सायन्सच्या आपण त्या ग्रुपमध्ये ॲड करू. या संदर्भाची इतर जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील तर ते सध्या अपडेट आपल्या लायब्ररी सायन्स अकॅडमी महाराष्ट्रातल्या पहिल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला दिले जाईल. त्यामुळं आपला विषय आपल्याला मोठा करायचा असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.